हॅलो हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड फर्स्ट इंग्लिश वर्कशीट फॉर फर्स्ट सेमिस्टर क्वेश्चन पेपर. म्हणजे फर्स्ट सेमिस्टर क्वेश्चन पेपरसाठी आज आपण वर्कशीट पाहणार आहोत. क्वेश्चन पेपरमध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स येणार आहेत, फॉर्मॅट टाईप, तर ते आज आपण इथे पाहून घेणार आहोत. चला तर पाहून घेऊया. Rewrite the sentences using a full stop or a question marks at the end. तर खाली काही सेंटेन्सेस दिलेले आहेत, तर ते सेंटेन्सेस रिराईट करा म्हणलेलं आहे, पुन्हा लिहून घ्या असं म्हणलेलं आहे. आणि एंडला फुल स्टॉप येणार असेल तर फुल स्टॉप द्या म्हणलेलं आहे. जर लास्टला क्वेश्चन मार्क येणार असेल तर क्वेश्चन मार्क्स द्या असं म्हणलेलं आहे. मी ऑलरेडी सगळे आन्सर्स लिहून ठेवलेले आहे, म्हणजे जेणेकरून मला फास्ट इथं सांगता येईल. आय वॉन्ट टू रीड अ स्टोरी बुक. तर ॲज इट इज रिराईट करून लास्टला हे सिम्पल सेंटेन्स असल्यामुळे लास्टला काय आलेलं आहे, फुल स्टॉप आलेला आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे डू यू वॉन्ट टू रीड अ बुक टुडे. तर हे सिम्पल सेंटेन्स नाही आहे, तर इथे आपल्याला क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. ज्या सेंटेन्समध्ये क्वेश्चन विचारण्यात येतो तर त्या सेंटेन्सच्या एंडला काय येणार आहे, फुल स्टॉप येणार आहे. ॲज इट इज रिराईट करून आपल्याला काय करायचं आहे, ते क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे पिहू लाईक द स्वीट्स. पिहू लाईक द स्वीट्स सिम्पल सेंटेन्स आहे, तर इथे येणार आहे फुल स्टॉप, इथे येणार आहे फुल स्टॉप. ॲज इट इज रिराईट करून आपल्याला काय करायचं आहे, फुल स्टॉप द्यायचा आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स विथ मेल और फिमेल जेंडर नाउन्स फ्रॉम द बॉक्स. तर बॉक्समध्ये काही आपल्याला ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत, तर ते ऑप्शन्स यूज करून आपल्याला काय यूज करायचं आहे. जर मेल जेंडर दिलं असेल तर फिमेल जेंडर लिहायचं आहे, आणि जर फिमेल जेंडर दिलं असेल मेल जेंडर लिहायचं आहे. म्हणजेच काय, म्हणजे आपण लिंग जसं मराठीमध्ये लिंग बदला करतो, आई वडील, माता पिता बहीण भाऊ, जसं आपण मराठीमध्ये लिंग बदला जसे क्वेश्चन्स विचारले जातात तसे सेम क्वेश्चन्स इंग्लिशमध्ये विचारले जातात. त्यालाच काय म्हणलेलं आहे, मेल और फिमेल जेंडर नाउन्स इथं सांगितलेलं आहे. तर हेल्प बॉक्समध्ये आपल्याला ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत. तर फर्स्ट आहे डॅश डॅश अँड सिस्टर. सिस्टर, सिस्टरचा मेल जेंडर काय येणार आहे, ब्रदर. मराठीमध्ये बहीण भाऊ म्हणतो ना, तसंच सिस्टरचा मेल जेंडर येणार आहे ब्रदर. बुल ऑक्स, बुल म्हणजेच काय, बैल. बैल अपोजिट लिंग येणार आहे गाय मराठीमध्ये, तर इंग्लिशमध्ये काय येणार आहे, बुल ऑक्स अँड काऊ. गाय आणि बैल म्हणतो ना, तसंच बुल अँड काऊ. ब्राईड ग्रूम, ब्राईड ग्रूम म्हणजेच काय, नवरी मुलगी. तर ब्राईड ग्रूम म्हणजेच काय, नवरा. तर ब्राईड म्हणजेच काय, नवरी. तर इंग्लिशमध्ये नवऱ्याला ब्राईड ग्रूम म्हणतात, तर नवरीला ब्राईड असे म्हणतात. हे सुद्धा पूर्ण आपल्याला हेल्प बॉक्समधून लिहून घ्यायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे डॅश डॅश अँड लेडी. जंटलमॅन अँड लेडी. तर माणसांना जंटलमॅन म्हणतात, तर स्त्रियांना लेडी म्हणतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे विझार्ड अँड विच. जादूगर अँड जादूगरणी. विझार्ड म्हणजेच काय, जादूगर, अँड विच म्हणजेच काय, जादूगरणी. तर विच हे आहे फिमेल जेंडर अँड विझार्ड आहे मेल जेंडर. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स युजिंग दिस अँड दॅट. दिस हे वर्ड आपण कशासाठी यूज करतो, जवळच्या वस्तूंसाठी यूज करतो. जी वस्तू आपल्या जवळ असते त्याला आपण दिस हा वर्ड यूज करणार आहोत. आणि दॅट हा वर्ड कशासाठी यूज करणार आहोत, जी वस्तू आपल्यापासून लांब असणार आहे त्याला दॅट हा वर्ड यूज करणार आहोत. त्याच्यासाठी इथं ॲरो सुद्धा देण्यात आलेला आहे. जवळच्या वस्तूला जे ॲरो आहे दिसच्या जवळ आहे. दॅटचा जो ॲरो आहे तो दॅटपासून काय चाललेला आहे, लांब चाललेला आहे. या ॲरोवरून सुद्धा आपण हे स्टुडंट्सला किंवा मुलांना समजावून सांगू शकतो. तर ॲरोवरून आपण इथं सांगू शकतो. पहा, जवळ आहे ॲरो, तर काय येणार आहे, इथं दिस येणार आहे. दिस इज अ फोन. दॅट आफ्टर सेकंड वन ॲरो आहे लांब, तर इथं काय येणार आहे, दॅट. काय येणार आहे, दॅट. दॅट इज अ हॉर्स.
दॅट आफ्टर नेक्स्ट वन एरो आहे जवळ आहे म्हणजे नियर आहे. नियर म्हणजेच काय जवळ आहे. तर इथे येणार आहे दिस. दिस इज अ पॅरेट. दॅट आफ्टर नेक्स्ट वन एरो आहे फार. फार चाललेला आहे लांब चाललेला आहे. तर इथे येणार आहे दॅट. दॅट इज अ बायसिकल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन एरो सुद्धा काय आहे फार चाललेला आहे लांब चाललेला आहे. तर इथे सुद्धा काय येणार आहे दॅट हा वर्ड येणार आहे. दॅट इज अ कॉक. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे अंडरलाईन द वर्ब्स इन द सेंटेन्स गिवन बिलो. तर खाली काही सेंटेन्सेस दिलेले आहेत. तर त्या सेंटेन्सेस मधल्या वर्ब्सला आपल्याला काय करायचं आहे अंडरलाईन करायचं आहे. वर्ब्स. वर्ब म्हणजेच काय ऍक्शन वर्ड. वर्ब म्हणजेच काय ऍक्शन वर्ड. तो कंपल्सरी नाउन किंवा प्रोनाउनच्या नंतरनं येतो. नाउन किंवा प्रोनाउनच्या नंतरनं येतो. चला तर पाहून घेऊया. आय वेकअप ॲट 7 o'clock. वेकअप. वेकअप हा काय आहे वर्ब आहे. वेकअप काय आहे वर्ब आहे. त्यामुळे इथे आपण काय करून घेतलेलो आहोत अंडरलाईन करून घेतलेले आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे आय ब्रश माय टीथ. आय. आय हा नाउन आहे. तर नाउन आफ्टर जे वर्ड येणार आहे मी ते काय म्हणलेलं आहे काय म्हणतात त्याला ऍक्शन वर्ड म्हणतात. काय म्हणतात ऍक्शन वर्ड किंवा वर्ब्स असं म्हणतात. तर ब्रश हा काय येणार आहे वर्ब येणार आहे. ब्रश हा काय येणार आहे वर्ब येणार आहे. तर ब्रशला काय करून घेऊया आपण इथे अंडरलाईन करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे आय टेक अ बाथ. आय टेक अ बाथ. टेक हा काय झालेला आहे वर्ब झालेला आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे आय ईट ब्रेकफास्ट ॲट 8 o'clock. आय ईट. मी सकाळी 8 वाजता काय करतो नाश्ता करतो. तर ईट हा काय झाला ऍक्शन वर्ब झाला. ऍक्शन वर्ड झालेला आहे. ईट हा काय झालेला आहे ऍक्शन वर्ड झालेला आहे. त्यामुळे त्याला अंडरलाईन करण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे आय वेअर माय स्कूल युनिफॉर्म. आय वेअर. वेअर म्हणजेच नेसणे. वेअर म्हणजेच काय नेसणे. नेसणे हा काय आहे वर्ब आहे क्रियापद आहे. तर वेअरला काय करण्यात आलेलं आहे तर अंडरलाईन करण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे fill in the blanks with am is are correctly. fill in the blanks with am is are correctly. तर इथं आपल्याला काही सेंटेन्सेस दिलेले आहेत. तर ते आपल्याला काय करायचे आहेत फिल करायचे आहेत. कशानं am is are. आता एम कुठे येणार आहे एम हा कोणाला येईल फक्त आय ला काय येणार आहे एम येणार आहे. तर इज कोणाला येईल ही शी इट. जर असेल काय येणार आहे तिथं इज येणार आहे. दॅट आफ्टर आर कोणाला येईल वी दे असेल तर काय येईल इथं किंवा यू सुद्धा असेल तर इथं काय येणार आहे आर हा वर्ब येणार आहे. हे सगळे टू बीचे फॉर्म आहेत. तर यावरून आपल्याला कन्सेप्ट इथं समजलेला आहे. तर आय कोणाला येईल एम ला येईल. ही शी इट आला असेल तर काय येईल इज येईल. वी दे आणि यू आला असेल तर काय यूज करण्यात येईल इथे आर हा वर्ड येथे यूज करण्यात येईल. चला जर पाहून घेऊया. यू. यू आला असेल तर काय यूज करायचं म्हणले मी आर. यू आर अ टीचर. यू आर अ टीचर. दे. दे. दे कुठं आहे इथं आहे. दे साठी काय येणार आहे आर येणार आहे. दे साठी काय येणार आहे आर येणार आहे. दे आर चिल्ड्रन. ही. ही साठी काय यूज होणार आहे म्हणले मी इज. ही साठी काय यूज होणार आहे इज. ही इज आवर नेबर. ही इज आवर नेबर. आय. आय. आय साठी काय यूज होणार आहे म्हणले मी एम. आय साठी एम हा वर्ड इथं यूज होणार आहे. आय एम अ चाइल्ड. आय एम अ चाइल्ड. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे वी. वी आलं असेल तर काय यूज होणार आहे आर. वी आलं असेल तर काय यूज होणार आहे आर. वी आर स्टुडंट्स. वी आर स्टुडंट्स. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे आय. आय आलं तर मी काय म्हणले एम. आय एम ॲन इंजिनियर. आय एम ॲन इंजिनियर. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे शी. शी साठी इज यूज होईल. शी इज माय सिस्टर. शी इज माय सिस्टर. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे इट. इट आलं असेल तर इज येईल. इट इज अ टेबल. इट इज अ टेबल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे सी इन पॅसेज. क्वेश्चन नंबर 2.
सीन पॅसेज आहे. तर हा पॅसेज लेसन नंबर 2.10 हिमानी अँड लेडीबग या लेसनमधून घेण्यात आलेला आहे. तर हे लेसन ऑलरेडी आपण टेक्स्च्युअल पाहिलं. तर हिमानी काय करते, गार्डनमध्ये जाती, तिला लेडीबग दिसतो. तर ती त्या लेडीबगला तिला गार्डनमध्ये एक जार भेटतं. जार म्हणजेच काय, बरणी. त्या बरणीमध्ये त्या लेडीबगला, त्या किड्याला ती काय करते, घालती आणि घालून वडिलांच्या साह्याने, फादरच्या हेल्पनं म्हणजे पप्पांच्या हेल्पनं ती काय करते, त्या झाकणाला होल पाडून घेते आणि त्या किड्याला त्या जारमध्ये घालते. मग त्याला कम्फर्टेबल वाटावं, त्या किड्याला छान असं वाटावं म्हणून त्या बरणीला ती काय करते, वेगवेगळ्या वस्तूंनी, पानांनी ती सजवून टाकते. पण संध्याकाळी तिचा मित्र येतो. अलेक्स हा मित्र, हिमानीचा मित्र खेळायला येतो. हे पाहून तिला खूप वाईट वाटतं. कोणाला? हिमानीला. तर हिमानी काय म्हणती, हिमानी विचार करते, आपल्याला फ्रेंड्स असणं खूपच छान असं वाटतं. मग लेडीबगला बघून तिला खूपच सॅड फील होतं, खूपच दुःखी होती. मग ती गार्डनमध्ये जात असताना त्या लेडीबग ज्या ठेवलेल्या जारला आहे ते घेऊन जाते गार्डनमध्ये. आणि गार्डनमध्ये गेल्यानंतर ना त्या लेडीबगला त्या जारमधून काय करते, सोडून टाकते आणि लेडीबगला म्हणती, गो अँड फाइंड युअर फ्रेंड्स युअर सेल्फ. तू तुझ्या मित्रांना शोधून घे जा, असं म्हणून हॅपीली ती त्यांना काय करते, सोडून टाकते. अशा प्रकारे हे आपण लेसन पाहिलेले आहोत. त्या लेसन बेस्ड हे क्वेश्चन्स सीन पॅसेज इथं विचारण्यात आलेलं आहे. तर इथं मी पॅसेज ऑलरेडी दिलेलं आहे. तर या पॅसेजमधून शोधून आपल्याला काय करायचं आहे, इथं पॅसेज फिल आउट करायचं आहे, क्वेश्चन्स फिल आउट करायचे आहेत. ऑलरेडी मी इथं आन्सर्स लिहून ठेवलेले आहेत, फक्त मी इथे एक्सप्लेनेशन करणार आहे. सीन पॅसेज, रीड द पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. खाली पॅसेज देण्यात आलेलं आहे. ते पॅसेज आपल्याला काय करायचं आहे, केअरफुली रीड करायचं आहे, लक्ष देऊन वाचायचं आहे आणि त्या रिलेटेड जे काही ॲक्टिव्हिटीज देण्यात आलेली आहे, आपल्याला जे काही क्वेश्चन्स देण्यात आलेले आहे, आपल्याला काय करायचं आहे, ते सॉल्व्ह करायचं आहे. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट आपण पॅसेज रीड करून घेऊया, त्यानंतर ना ॲक्टिव्हिटी कशी येणार आहे ते आपण समजून घेऊया. हिमानी सॉ अ लेडीबग इन अ गार्डन. हिमानीनं लेडीबगला गार्डनमध्ये पाहिलं. शी वॉन्टेड टू मेक अ होम फॉर इट. तर तिला त्या लेडीबगसाठी काय करायचं होतं, घर करायचं होतं. शी फाउंड अन एम्प्टी जार. मग तिला एक खाली जार भेटले, खाली बरणी भेटली. शी आस्क्ड हर फादर टू मेक अ होल्स इन द लीड. मग ती तिच्या वडिलांना सांगितली की मला या जारच्या लीडला, झाकणाला काय करून द्या, होल करून द्या. मग तिच्या वडिलांनी तिला त्या बरणीच्या झाकणाला होल करून दिलेले आहेत. हिमानी पुट द लेडीबग इन द जार. मग हिमानीनं त्या लेडीबगला, त्या किड्याला त्या जारमध्ये ठेवलेलं आहे. तर हे झालेलं आहे पॅसेज. पॅसेज रिलेटेड इथं ॲक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. चला तर पाहून घेऊया. रीड द पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे राईट ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स म्हणजेच काय, चूक की बरोबर, चूक की बरोबर. चला तर पाहून घेऊया. शी फाउंड अन एम्प्टी जार. शी फाउंड अन एम्प्टी जार. हिमानीला एम्प्टी जार भेटलं का, खाली बरणी भेटली का, तर पॅसेजमध्ये आहे शी फाउंड अन एम्प्टी जार. तर तिला खाली बरणी, खाली डब्बा भेटलेला आहे. तर करेक्ट सेंटेन्स आहे, तर बरोबर आहे. तर इथं काय येणार आहे, ट्रू येणार आहे. काय येणार आहे, ट्रू येणार आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे शी लुक्ड ॲट द बटरफ्लाय. तिनं बटरफ्लायला पाहिलं का, नाही. तिनं कोणाला पाहिलेलं आहे, लेडीबगला पाहिलेलं आहे. हिमानीनं कोणाला पाहिलेलं आहे, लेडीबग. पॅसेजमध्ये आहे लेडीबग, पण सेंटेन्समध्ये आपल्याला इथे बटरफ्लाय सांगण्यात आलेला आहे. तर हा रॉंग सेंटेन्स आहे. तर आन्सर येईल फॉल्स. आन्सर येईल फॉल्स. दॅट आफ्टर नेक्स्ट वन ॲक्टिव्हिटी आहे टेक द करेक्ट ऑप्शन. टेक द करेक्ट ऑप्शन. खाली आपल्याला क्वेश्चन्स देण्यात आलेले आहेत, ऑप्शन सुद्धा देण्यात आलेले आहेत. फक्त कोणतं ऑप्शन्स करेक्ट आहे त्याला काय करायचं आहे, त्या बॉक्समध्ये आपल्याला टिक करायचं आहे. हू पुट द लेडीबग इन द जार. जारमध्ये लेडीबगला कोणी घातलं, बरणीमध्ये त्या जारमध्ये लेडीबगला, त्या किड्याला कोणी घातलं, रमानीनं घातलं, हिमानीनं घातलं का नयानीनं घातलं. तर कोणी घातलेलं आहे, हिमानीनं घातलेलं आहे. कारण पॅसेजमध्ये हिमानी हेच नाव आहे.
तर इथे आपण हिमानीला काय करून घेऊया, टिक करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे विथ whom she asked to make the holes in the lid. त्या जारच्या झाकणला होल करण्यासाठी तिनं कोणाला रिक्वेस्ट केलं, कोणाला सांगितलं होलच्या झाकणाला, त्या जारच्या झाकणाला होल करून द्यायला तिनं कोणाला सांगितलं होतं? मदरला सांगितलं का? नाही. फादरला सांगितलं तर हो, करंट पॅसेज मध्ये देण्यात आलेलं आहे. शी आस्क्ड हर फादर टू मेक अ होल्स इन द लिड. तर तिनं तिच्या वडिलांना विचारलेलं होतं की त्या जारच्या लीडला काय करून द्या, होल करून द्या, असं तिनं तिच्या वडिलांना सांगितलं होतं. तर फादर काय येईल? करेक्ट ऑप्शन येईल. तर इथे आपण करेक्ट टिक करूया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे राईट वन अँड मेनी. राईट वन अँड मेनी. वन जार मेनी जार. वन जार मेनी जार म्हणजे याला सिंग्युलर प्लुरल्स म्हणतात. मराठीमध्ये एक वचन अनेक वचन म्हणतात. वन गार्डन मेनी गार्डन्स. वन गार्डन मेनी गार्डन्स. ऑलरेडी क्वेश्चन मध्ये वन इथे देण्यात आलेला आहे. वनच्या जागी आपल्याला इथूनच मेनी पाहून इथं लिहून घ्यायचं आहे. जारला जार लिहून घ्यायचं आहे. लास्टला फक्त आपल्याला काय लावायचं आहे? यस हा लेटर लावायचा आहे. सेम खाली सुद्धा वनच्या जागी मेनी यूज करायचा आहे. गार्डनला गार्डन लिहायचं आहे. लास्टला काय लिहायचं आहे? यस हा लेटर लिहून घ्यायचा आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे राईट पास्ट टेन्स. राईट पास्ट टेन्स. वॉन्ट वॉन्टेड. ॲज इट इज वॉन्ट लिहायचं आहे. लास्टला ईडी लावायचं आहे. आस्क आस्क ॲज इट इज लिहायचं आहे. लास्टला ईडी लावायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे पर्सनल रिस्पॉन्स आहे. डू यू लाईक टू विजिट गार्डन. डू यू लाईक टू विजिट गार्डन. तर तुम्हाला गार्डनला व्हिजिट करायला आवडतं का? गार्डनला भेट द्यायला आवडतं का? तर पर्सनल रिस्पॉन्स मध्ये येईल यस आय लाईक टू विजिट गार्डन. यस आय लाईक टू विजिट गार्डन. यस लिहून घ्यायचं आहे. यूच्या जागी आपल्याला आय लिहायचं आहे. लाईक टू विजिट गार्डन ॲज इट इज क्वेश्चन मधूनच आपल्याला लिहून घ्यायचं आहे. हे मुलांना कन्सेप्ट येथे समजावून सांगायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे अनसीन पॅसेज. अनसीन पॅसेज म्हणजेच काय? पुस्तकाबाहेरचा जो पॅसेज असणार आहे, पुस्तकातला नसणार आहे, जो मुलांना अनसीन असतो, माहीत नसतो, तर ते सुद्धा मुलांना इथं सर्च आउट करायला शिकवायचं आहे. चला तर पाहून घेऊया. रीड द पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. तर आपल्याला पॅसेज देण्यात आलेला आहे. तर पॅसेज पाहिला केअरफुली आपण इथे रीड करून घेऊया. दॅट आफ्टर काय करायचे आहेत? आपल्याला ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची आहेत. पहिला समजून घेऊया पॅसेजमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. इट इज इव्हनिंग. इट इज इव्हनिंग म्हणजेच काय? आता संध्याकाळ झालेली आहे. आरव अँड सान्वी आर ॲट अ बीच. आरव आणि सान्वी कुठं आहेत? बीचवर आहेत. कुठं आहेत? समुद्र किनाऱ्यावर आहेत. बीच म्हणजेच काय? समुद्र किनाऱ्यावर आहे. विथ देअर पेरेंट्स. त्यांच्या आई वडिलांसोबत. पेरेंट्स म्हणजेच काय? पालकांसोबत. द सनसेट लुक्स ब्युटिफुल. तर सनसेट होत आहे, तिथं सूर्यास्त होत आहे आणि ते सूर्यास्त खूपच सुंदर दिसून येत आहे. सान्वी बिल्ड अ सँड कॅस्टल. तर सान्वीनं तिथं काय बांधलेलं आहे? वाळूचा किल्ला बांधलेला आहे तिनं. सँड कॅस्टल म्हणजेच काय? वाळूचा किल्ला तिनं बांधलेला आहे. आरव होस्ट अ फ्लॅग ऑन इट. तर त्या वाळूच्या किल्ल्यावर आरवनं काय केलेलं आहे? झेंडा लावलेला आहे. काय केलेला आहे? झेंडा लावलेला आहे. मदर बाय बलून्स. आईनं काय केलेले आहेत? बलून्स विकत घेतलेले आहेत. काय केलेले आहेत? बलून्स विकत घेतलेले आहेत. देअर आर मेनी स्टॉल विच सेल स्नॅक्स. तर त्या बीचवर असे भरपूर स्टॉल्स आहेत. काय आहेत? भरपूर दुकाने आहेत जे काय विकत आहेत? स्नॅक्स विकत आहेत. काय विकत आहेत? स्नॅक्स विकत आहेत. फादर ब्रिंग्स आईस्क्रीम फॉर एव्हरीबडी. तर वडिलांनी सगळ्यांसाठी काय आणलेलं आहे? आईस्क्रीम तेथे आणलेला आहे. अशा प्रकारे या पॅसेजचं मीनिंग इथे होईल. तर आपल्याला इथे ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची आहे. चला तर पाहून घेऊया. फिल इन द ब्लँक्स. सान्वी बिल्ड डॅश डॅश. सान्वीनं काय बांधला हो? तर पॅसेजमध्ये मुलांना सर्च आउट करायला शिकवायचं आहे. पॅसेज रीड करायला सांगायचं आहे किंवा स्पेलिंग्स शोधायला सांगायची आहे. तर इथे आहे आन्सर. सान्वी बिल्ड्स अ सँड कॅस्टल. सँड कॅसल. तर सँड कॅसल काय येईल? इथं आन्सर येईल. ऑलरेडी मी लिहिलेलं आहे. अंडरलाईन केलेल्या जागी आपल्याला ते आन्सर लिहून घ्यायचं
आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे कम्प्लीट द वेब डायग्राम. वेब डायग्राम देण्यात आलेला आहे आपल्याला, तर ब्रॅकेटमध्ये सांगितलेलं आहे विथ द नेम ऑफ द चिल्ड्रन्स. चिल्ड्रन्सची नावं सांगा म्हणलेले आहेत. पॅसेजमध्ये 2 चिल्ड्रन्सची नावं आलेली आहेत. कोण आहेत ते? आरव आणि सान्वी. आरव अँड सान्वी हे दोघांची नावे इथे आपल्याला काय करायची आहेत? लिहून घ्यायची आहेत. नेम ऑफ द चिल्ड्रन, नेम ऑफ द चिल्ड्रन, आरव आणि सान्वी हे काय येईल? आन्सर येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे सर्कल द आर्टिकल. सर्कल द आर्टिकल्स. आर्टिकल्स म्हणजेच काय? ए और एन. ए और एन ज्या ज्या सेंटेन्समध्ये येणार आहे त्या सगळ्यांना आपल्याला काय करायचं आहे? ते सर्कल करायचं आहे, गोल करायचं आहे. आरव होस्ट अ फ्लॅग ऑन इट. अ आलेला आहे. हा काय आहे? आर्टिकल आहे. ला काय करण्यात आलेलं आहे? ते सर्कल करण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे फादर ब्रिंग्स अँड आईस्क्रीम. ॲन आलेला आहे पहा. ॲनला सुद्धा इथे काय करण्यात आलेलं आहे? सर्कल करण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे राईट अपोजिट ऑफ. तर खाली काही आपल्याला वर्ड्स देण्यात आलेले आहेत, त्यांचे अपोजिट. अपोजिट म्हणजेच काय? विरुद्धार्थी शब्द इथे लिहायचे आहे. ब्युटिफुल. ब्युटिफुल म्हणजे सुंदर. ब्युटिफुलचे अपोजिट काय येणार आहे? अगली. अगली म्हणजेच कुरूप. अगली म्हणजेच काय? कुरूप. ब्युटिफुल, अगली. बाय. बाय म्हणजेच काय? विकत घेणे. बाय म्हणजेच काय? विकत घेणे. सेल. सेल म्हणजेच काय? विकणे. सेल म्हणजेच काय? विकणे. दॅट आफ्टर पर्सनल रिस्पॉन्स देण्यात आलेला आहे अनसीन पॅसेजवर. डू यू लाईक टू एन्जॉय ॲट अ बीच. तुम्हाला समुद्र किनाऱ्यावर एन्जॉय करायला आवडतंय का? असं हे क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे. तर पर्सनल रिस्पॉन्समध्ये काय येईल पहा आन्सर. यस आय लाईक टू एन्जॉय ॲट द बीच. यस लिहायचं आहे. यूच्या जागी आय लिहायचं आहे. ॲज इट इज सेंटेन्स क्वेश्चनमध्ये जे सेंटेन्स आहे तो सेंटेन्स आपल्याला यूज करून काय करायचं आहे? खाली लिहायचं आहे. तर आन्सर येईल यस, यूच्या जागी आय आला. लाईक टू एन्जॉय ॲट द बीच. अशा प्रकारे आपण मुलांना इझी मेथडमध्ये आन्सर्स कसे लिहायचे हे समजावून सांगू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे रीड द पोएम अँड डू द ॲक्टिव्हिटी. रीड द पोएम अँड डू द ॲक्टिव्हिटी. इथं आपल्याला पोएम सांगण्यात आलेला आहे. तर पोएम कोणता पोएम आहे? वेदर पोएम आहे. कोणता आहे? वेदर रिलेटेड पोएम आहे. तर वेदर हा पोएम ऑलरेडी आपण येथे पाहिलेलो आहोत. तर वेदरमध्ये काय काय आहे ते मी इथं जागा पुरत नसल्यामुळे मी पोएम लिहिलेलं नाही आहे. तर आपण येथे टेक्स्टबुकमधूनच आन्सर कसे सर्च आउट करून लिहायचे आहेत इथं आपण समजावून घेऊया. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट क्वेश्चन्स काय सांगण्यात आलेले आहे पहा. रीड द पोएम अँड डू द ॲक्टिव्हिटीज. वेदर पोएम रिलेटेड क्वेश्चन आहे. तर पेज नंबर 26 वर आहे. किती? 26 वर आहे. वेदर इज अ डॅश डॅश अँड डॅश डॅश एव्हरी डे. तर वेदर इज चेंजिंग डे बाय डे. वी आर एन्जॉईंग एव्हरी डे. वी आर एन्जॉईंग एव्हरी डे. हा जो आन्सर आहे आपल्याला पोएममधून सर्च आउट करून लिहायचा आहे, शोधून लिहायचा आहे. तर इथं काय येणार आहे? वेदर इज चेंजिंग डे बाय डे. वी आर एन्जॉईंग एव्हरी डे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे समटाइम्स इट्स सनी डॅश डॅश अँड डॅश डॅश. समटाइम्स इट्स फॉगी. तर इथं पोएममध्येच आहे पहा. समटाइम्स इट्स सनी, समटाइम्स इट्स क्लाउडी, समटाइम्स इट्स रेनी, समटाइम्स इट्स फॉगी. तर आपल्याला पोएममधूनच शोधून किंवा सर्च आउट करून काय करायचे आहेत? आन्सर्स लिहायचे आहे. तर इथं शोधून ऑलरेडी इथं आन्सर लिहिण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे दॅट कीप्स मी डॅश डॅश अँड डॅश डॅश इट्स स्कूल. दॅट्स कीप मी वॉन्डरिंग समटाइम्स इट्स स्कूल. तर वॉन्डरिंग इथं लिहिण्यात आलेलं आहे. समटाइम्स सुद्धा इथं पाहून लिहिण्यात आलेला आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे टिक द करेक्ट आन्सर. टिक द करेक्ट आन्सर. व्हॉट चेंजेस डे बाय डे. डे बाय डे काय चेंज होत आहे पहा. डे बाय डे काय चेंज होत आहे? वेदर चेंज होत आहे. काय चेंज होत आहे? वेदर चेंज होत आहे. हे पोएम मधून सुद्धा आपण शोधून मुलांना
लिहायला सांगू शकतो. तर वेदरला काय करायचं आहे ते आपल्याला टिक करून घ्यायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे व्हॉट शुड वी नॉट मिस. तर आपल्याला काय मिस करायचं नाहीये. बट डोंट मिस द स्कूल. आपल्याला काय मिस करायचं नाहीये, स्कूल मिस करायचं नाहीये. तर स्कूलला काय करून घेऊया, इथे टिक करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे राईट रायमिंग वर्ड्स ऑफ. तर पॅसेज मधूनच शोधून आपल्याला रायमिंग वर्ड्स इथे लिहायचे आहेत. डे, डे, एव्हरी डे, डे, एव्हरी डे. तर इथे डेला एव्हरी डे लिहिण्यात आलेला आहे. सनी, रेनी, सनी, रेनी. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे क्लाउडी, फॉगी, क्लाउडी, फॉगी. तर इथे क्लाउडी, फॉगी लिहिण्यात आलेला आहे. कूल, स्कूल, कूल, स्कूल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे थंडरिंग, वंडरिंग, थंडरिंग, वंडरिंग. अशा प्रकारे आपण पोयम मधूनच शोधून रायमिंग वर्ड्स लिहू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे ऍड आयएनजी. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे ऍड आयएनजी. वंडर, वंडरला ॲज इट इज वंडर लिहून त्याच्यात काय ऍड करायचं आहे आपल्याला, आयएनजी ऍड करायचं आहे. चेंज, चेंज लिहून ई काढायचं आहे. ईच्या जागी आपल्याला आयएनजी यूज करायचं आहे. थंडर, थंडर ॲज इट इज लिहून काय ऍड करायचं आहे आपल्याला, आयएनजी ऍड करायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे एन्जॉय, एन्जॉयच्या जागी एन्जॉयिंग लिहायचं आहे. दॅट आफ्टर पर्सनल रिस्पॉन्स विचारण्यात आलेला आहे. डू यू मिस द स्कूल. तर तुम्ही स्कूल मिस करता का, बुडवता का, असं विचारण्यात आलेलं आहे. तर आन्सर काय लिहायचं, नो, वी डोंट मिस द स्कूल, वी डोंट मिस द स्कूल. तर आम्ही स्कूल बुडवत नाही, आम्ही शाळेला सुट्टी करत नाही. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे मॅच द क्लासरूम ऑब्जेक्ट. मॅच द क्लासरूम ऑब्जेक्ट. तर हे आपल्याला क्लासरूम रिलेटेड जो लेसन होता 2.3 इन द क्लासरूम, त्या रिलेटेड हे क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. ब्लॅकबोर्ड, ब्लॅकबोर्ड कशासाठी यूज होतो, लिहिण्यासाठी. ब्लॅकबोर्डवर काय करतो आपण, लिहितो. तर ब्लॅकबोर्ड कोणासाठी आहे, फॉर रायटिंग. ब्लॅकबोर्ड फॉर रायटिंग. तर वनचा आन्सर काय येईल, सी येईल. वनचा आन्सर काय येईल, सी येईल. दॅट लाईक चार्ट विथ द फ्लावर्स. चार्ट विथ द फ्लावर्स कुठं आहे, कशावर आहे, काय दाखवत आहे आपल्याला चार्ट विथ द फ्लावर्स, फ्लावर्स दाखवत आहे ना आपल्याला. त्या चार्टमध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे, फ्लावर्स दाखवण्यात आलेला आहे. चार्ट विथ द फ्लावर शो फ्लावर्स. त्या चार्ट्समध्ये आपल्याला फ्लावर शो करत आहेत. तर सेकंड वनचा आन्सर येईल ए. सेकंड वनचा आन्सर येईल ए. त्यामुळे इथे ए लिहिण्यात आलेला आहे. बेंच, बेंचेस कशासाठी असतात स्कूलमध्ये, बेंचेस कशासाठी असतात, स्टुडंट्सना बसण्यासाठी. कशासाठी, स्टुडंट्सना बसण्यासाठी. तर आन्सर काय येईल, स्टुडंट सीट हिअर. स्टुडंट्स काय करतात, तेथे बसतात. स्टुडंट्स काय करतात, तेथे बसतात. तर थर्ड वनचा आन्सर येईल डी. थर्ड वनचा आन्सर येईल डी. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे टीचर. टीचर काय करतात स्कूलमध्ये, आपल्याला शिकवण्याचं काम करतात. काय करतात, टीचिंग करायचं काम करतात. तर टीचरसाठी काय येईल आन्सर, टीचर टीचर्स अस. टीचर टीचर्स अस येईल. तर फोर्थ वनचं आन्सर येईल बी. फोर्थ वनचा आन्सर येईल बी. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, तर हा जो मॅच द पेअर्स आहे तर तो 2.4 रिलेटेड आहे. माय हाऊस. तर इथे कुठे कुठे कुठल्या कुठल्या वस्तू असतात ते इथं मॅच द पेअर्स मध्ये सांगण्यात आलेलं आहे. किचन, किचन मध्ये आपण काय करतो, तर किचन मध्ये काय करतो, कुक फूड. स्वयंपाक करतो ना, स्वयंपाक करतो ना. तर किचन साठी काय येणार आहे, कुक फूड. तर फर्स्ट वनचं ऑप्शन येईल बी. फर्स्ट वनचं ऑप्शन येणार आहे बी. लिव्हिंग रूम, लिव्हिंग रूम म्हणजेच काय, हॉल. लिव्हिंग रूम म्हणजेच काय, हॉल. हॉलमध्ये काय करतो आपण, वॉच टीव्ही. काय करतो, टीव्ही पाहतो. हॉलमध्ये बसून, लिव्हिंग रूम मध्ये बसून काय करतो आपण, टीव्ही पाहतो, वॉच टीव्ही. तर सेकंड वनचं ऑप्शन येणार आहे सी. सेकंड वनचं ऑप्शन येणार आहे सी. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे गार्डन. गार्डन कुठे असणार आहे, गार्डन कुठे असणार आहे हो,
फ्रंट ऑफ द हाऊस. गार्डन कुठं असणार आहे? अ स्मॉल गार्डन इज फ्रंट ऑफ आवर हाऊस. गार्डन कुठं असणार आहे? घरासमोर असणार आहे. कुठं असणार आहे? घरासमोर असणार आहे. तर आन्सर काय येईल? गार्डन इन फ्रंट ऑफ हाऊस. गार्डन इन फ्रंट ऑफ हाऊस. तर थर्ड वनचा आन्सर येईल डी. थर्ड वनचा आन्सर येईल डी. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे बेडरूम. बेडरूम कशासाठी असतं? तर रात्री झोपण्यासाठी असणार आहे. कशासाठी असणार आहे? झोपण्यासाठी. बेडरूम गो टू बेड. बेडरूम गो टू बेड. तर फोर्थ वनचा ऑप्शन आहे ए. फोर्थ वनचा ऑप्शन आहे ए. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे सर्कल द करेक्ट वर्ड. सर्कल द करेक्ट वर्ड. हा सुद्धा जो आहे क्वेश्चन इन द क्लासरूम रिलेटेड आहे. कशा रिलेटेड आहे? इन द क्लासरूम रिलेटेड आहे. द टीचर इज स्टँडिंग और सिटिंग इन फ्रंट ऑफ क्लास. क्लासच्या समोर टीचर बसलेले आहेत का उभारलेले आहेत? स्टँडिंग म्हणजेच काय? उभारलेले. सिटिंग, सिटिंग म्हणजेच काय? बसलेले. टीचर काय आहेत? क्लास समोर काय केलेले आहेत? उभारलेले आहेत. तर करेक्ट ऑप्शन येईल स्टँडिंग. करेक्ट ऑप्शन येईल स्टँडिंग. तर स्टँडिंगला काय करण्यात आलेलं आहे? तर सर्कल करण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे चिल्ड्रन्स आर स्लीपिंग और लर्निंग. तर इथं चिल्ड्रन सगळे स्टुडंट्स काय करत आहेत? स्लीपिंग. स्लीपिंग म्हणजेच काय? झोपत आहेत का? लर्निंग. लर्निंग म्हणजेच काय? शिकत आहेत. इथं काय करत आहेत? सगळे स्टुडंट्स काय करत आहेत? शिकत आहेत. चिल्ड्रन्स काय करत आहेत? शिकत आहेत. तर करेक्ट ऑप्शन आहे लर्निंग. करेक्ट ऑप्शन आहे लर्निंग. तर त्याला इथं सर्कल करण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे द चार्ट शो कार्स अँड फ्लावर्स. तर हा जो चार्ट आहे आपल्याला चार्ट कारचे पिक्चर्स दाखवतो का फ्लावरचे पिक्चर्स दाखवतो? तर इथे आपल्याला चार्टवर फ्लावर्सचे पिक्चर्स दाखवण्यात आलेलं आहे. तर फ्लावर्सला काय करायचं आहे? तर आपल्याला सर्कल करायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे राज विल गो टू स्कूल दिस और नेक्स्ट इयर. तर इथं या पिक्चर रिलेटेड राज तिच्या दीदीला, नीमा दीदीला क्वेश्चन विचारत होता आणि राज नीमा दीदीला म्हणतोय की मला सुद्धा काय करायचं आहे? स्कूलला जायचं आहे. राज म्हणतोय पहा दीदी आय वॉन्ट टू गो टू स्कूल. मला सुद्धा काय करायचं आहे? स्कूलला जायचं आहे. पण नीमा काय म्हणते पहा यस राज यू विल गो टू स्कूल नेक्स्ट इयर. तर तू शाळेला जाणार आहेस पण कधी जाणार आहे? पुढच्या वर्षी जाणार आहे. हे नीमा राजला म्हणती आहे. तर राज विल गो टू स्कूल दिस और नेक्स्ट इयर. राज या वर्षी स्कूलला जाणार आहे का नेक्स्ट इयर जाणार आहे? तर नेक्स्ट इयर जाणार आहे. कधी जाणार आहे? नेक्स्ट इयर जाणार आहे. तर नेक्स्टला काय करणार आहोत? इथे सर्कल करून घेणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे अनस्क्रम्बल वर्ड्स. अनस्क्रम्बल वर्ड्स म्हणजेच काय? काही वर्ड्स आपल्याला जंबल क्रिएट करून देतात. म्हणजे लाईक कुठला तरी वर्ड असेल त्याला ब्रेकडाऊन करतात, पुढे पाठीमागे त्यांचे लेटर सिक्वेन्स क्रिएट करतात आणि त्याच्यापासून आपल्याला काय करा म्हणलेलं आहे? प्रॉपर वर्ड्स अरेंज करून तिथे लिहा असं म्हटलेलं आहे. हाऊसला अनस्क्रम्बल करण्यात आलेला आहे पहा HUOSE. तर त्याला आपल्याला रिअरेंज करायचं आहे. प्रॉपर अरेंज करून त्याला काय करायचं आहे? मिनिंगफुल वर्ड्स मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. दॅट लाईक फॅमिलीला सुद्धा इथे काय करण्यात आलेलं आहे पहा फॅमिलीला सुद्धा इथे अनस्क्रम्बल करण्यात आलेलं आहे FMIALY. तर इथे फॅमिलीला आपण प्रॉपर अरेंज करून काय लिहिण्यात आलेलं आहे? स्पेलिंग करेक्ट स्पेलिंग इथे लिहून घ्यायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे गार्डन. गार्डनचं सुद्धा इथे अनस्क्रम्बल झालेलं आहे. GRADEN ला प्रॉपरली अरेंज करून इथे GARDEN लिहिण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ब्युटिफुल साठी सुद्धा इथे अनस्क्रम्बल ठेवण्यात आलेलं आहे. तर त्याला करेक्शन करून प्रॉपर अरेंजमेंट करून काय करायचं आहे? ते स्पेलिंग लिहून घ्यायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे मेक अ वर्ड्स युजिंग द गिवन लेटर्स. काही लेटर्स देण्यात आलेले आहे तर ते लेटर्स यूज करून काय करायचं आहे? आपल्याला वर्ड्स क्रिएट करायचे आहेत, वर्ड्स तयार करायचे आहेत. 3 लेटर वर्ड्स, 4 लेटर वर्ड्स, कुठलेही वर्ड्स इथे आपण लिहून घेऊ शकतो. तर इथं मी ऑलरेडी लिहून घेतलेली आहे PEN पेन, CAR कार, ICE आईस, MAN मॅन, TAP टॅप, PAN
पॅन. अशा प्रकारे आपण याच्यातले लेटर्स यूज करून इथे वर्ड्स प्रिपेअर करू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे मेक अ वर्ड चेन. वर्ड चेन तयार करा म्हणलेलं आहे. ऑलरेडी आपण हे टेक्स्च्युअल मध्ये वर्ड चेन कसं प्रिपेअर करायचं हे पाहिलो. तर येथे आपण 3 लेटर वर्ड्स यूज करून कसे प्रिपेअर करायचे वर्ड चेन्स आपण 2.9च्या लेसन मध्ये पाहिलेलो होतो. तर इथे त्या रिलेटेडच इथं क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे. मेक अ वर्ड चेन यूज अ लास्ट लेटर. लास्ट लेटर यूज करून काय करायचं आहे आपल्याला इथं वर्ड चेन प्रिपेअर करायचं आहे. यूज अ लास्ट लेटर टू मेक अ न्यू वर्ड. तर कारचा लास्ट लेटर आहे आर. आर पासून इथे तयार करण्यात आलेला आहे रॅट. रॅटचा लास्ट लेटर आहे टी. टी पासून तयार झालेला आहे टॅप. टॅपचा लास्ट लेटर आहे पी. पी पासून तयार झालेला आहे पेन. पेनचा लास्ट लेटर आहे एन. एन पासून तयार झालेला आहे नेट. त्याचप्रमाणे बस. बसचा लास्ट लेटर आहे यस. यस पासून तयार झालेला आहे सन. सनचा लास्ट लेटर आहे एन. एन पासून तयार झालेला आहे नट. नटचा लास्ट लेटर आहे टी. टी पासून टेन. टेन मधला लास्ट लेटर आहे एन. एन पासून तयार झालेला आहे नॉट. अशा प्रकारे हे सगळे आपण वर्ड्स चेंज रिपीट म्हणजे खाली जर हार्ड वाटत असतील वर्ड्स तर तुम्ही हे रिपीट आलेले ई पासून वरचे जे 3 लेटर वर्ड्स आहेत तुम्ही पुन्हा इथे खाली रियूज करू शकता. एका वर्ड चेन मध्ये एक वर्ड्स 1 टाइमच घ्यायचं आहे, रिपीट घ्यायचं नाही. तर दुसऱ्या वर्ड चेन मध्ये येत असेल तर आपण तिथं रिपीट यूज करू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. हे जे क्वेश्चन्स आहेत नानी आणि आवनी रिलेटेड आहेत. लेसन नंबर 2.2 आवनीज विजिट टू द पार्क. आवनीज विजिट अ पार्क या रिलेटेड इथे क्वेश्चन आहे. चला तर पाहून घेऊया. हे ऑलरेडी आपण टेक्स्च्युअल लेसन व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहोत. तर त्या रिलेटेड इथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. हु वॉन्ट्स टू गो टू द पार्क. पार्कला कोणाला जायची इच्छा होती? कोणाला जायचं होतं पार्कला? तर आवनीला जायचं होतं. आवनी नानीला विचारत होती शॅल वी गो टू द पार्क. नानी आपण पार्कला जाऊया का असं ती नानीला विचारत होती. तर कोणाला जायचं होतं? तर नानीला घेऊन जाणार होती आवनी. तर कोण जाणार होते? नानी अँड आवनी. कोण कोण जाणार होते? नानी अँड आवनी हे दोघं मिळून कुठं जाणार होते? पार्कला जाणार होते. हु गोज टू द पार्क विथ आवनी. आवनी सोबत पार्कला कोणी गेलं? तर आवनी सोबत पार्कला कोणी गेलं? नानी गेली. कोणी गेलेलं आहे? नानी आणि आवनीच आहेत पहा पार्कला गेलेले. तर कोण गेलेलं आहे आवनी सोबत? नानी गेलेलं आहे. तर आन्सर येईल हुच्या जागी येणार नानी. गोजचं होणार वेंट. ॲज इट इज क्वेश्चन मधलाच इथं आन्सर लिहायचं आहे. हुच्या जागी नानी, गोच्या जागी वेंट येणार. टू द पार्क विथ आवनी. अशा प्रकारे आपण येथे आन्सर लिहून घेऊ शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे वेअर आर आवनीज फ्रेंड्स प्लेइंग. आवनीचे फ्रेंड्स कुठे खेळत होते? आवनीचे फ्रेंड्स कुठे खेळत होते? स्लायडरवर खेळत होते. पहा कुठे खेळत होते? स्लायडरवर खेळत होते. चला तर पाहून घेऊया. आवनीज फ्रेंड्स वेअर प्लेइंग नियर द स्लाइड. कुठं खेळत होते? स्लाइडच्या जवळ खेळत होते. आवनीचे फ्रेंड्स कुठे खेळत होते? स्लाइडच्या जवळ. तर आन्सर येईल आवनीज फ्रेंड्स वेअर प्लेइंग नियर द स्लाइड. अशा प्रकारे मुलांकडून हे प्रिपेअर करून घेऊ शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे राईट ॲज इट इज. तर आपल्याला कधी कधी क्वेश्चन पेपरमध्ये काही पॅरा दिलेले असतात, पॅसेजेस पॅराग्राफ देण्यात आलेले असतात. राईट ॲज इट इज म्हणजेच काय? ॲज इट इज आपल्याला ते काय करायचं आहे? कॉपी करायचं आहे. तो पॅरा काय करायचा असतो? कॉपी करायचा असतो. इन्व्हर्टेड कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, फुल स्टॉप, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, क्वेश्चन मार्क, एक्सक्लामेटरी मार्क, जिथं जिथं काय काय देण्यात आलेलं आहे ते सगळं जर प्रॉपरली अरेंज केलं तर मुलांना आउट ऑफ आउट मार्क इथे पडतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे डायलॉग रायटिंग. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे डायलॉग रायटिंग. राईट अ डायलॉग बिटवीन अ 2 पर्सन. राईट अ डायलॉग बिटवीन अ 2 पर्सन. 2 पर्सन्स मध्ये आपल्याला काय करायचे आहेत? डायलॉग लिहायचे आहेत. तर फर्स्ट स्टँडर्डच्या स्टुडंट्सना
लिहिणं हार्ड जाईल म्हणून सिम्पल लँग्वेजेसमध्ये आणि छोट्या वर्ड्समध्ये मुलांना डायलॉग रायटिंग लिहिता यावं म्हणून हे सिम्पल डायलॉग इथे मी देण्यात आलेला आहे. चला तर पाहून घेऊया. राम श्यामला म्हणतोय, राम हाय श्याम. श्याम सुद्धा म्हणतोय पहा, हाय राम. श्याम हाऊ आर यू. श्याम आय एम गुड. राम काय म्हणतोय पहा, लेट्स प्ले. चल आपण खेळूया म्हणतोय. श्याम पण म्हणतोय, यस लेट्स गो. अशा प्रकारे सिम्पल डायलॉग रायटिंग येथे आपण प्रिपेअर करू शकतो. तर आज आपण इंग्लिश वर्कशीट फर्स्ट सेमिस्टर क्वेश्चन पेपर रिलेटेड हे वर्कशीट इथं पाहिलं. तर जर तुम्हाला क्वेश्चन पेपर PDF पाहिजे असल्यास तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सेंड करेल. जर विथ आन्सर रिलेटेड सुद्धा जर पाहिल्यास ते सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सेंड करणार आहे. पाहिजे असल्यास तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.